विकत घेता येत नाही आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात. लढाई म्हटलं तर फार मोठी आहे, पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. लढाई फार सोपी आहे, कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही. आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले, खोके देणारे, खोके घेणारे, आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही आहे, उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे. आणि मी जास्त मोठं भाषण करणार नाही. मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भाषण करा. नाही रे, आता नको भाषण. 23 जानेवारीला नाशिकला या. आपण 22 तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय. त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये. अभिमान आहे आपल्याला, आनंद आहे, कारण याचसाठी केला होता अट्टहास. कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले, शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले, सोसले, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे, बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतंय. कोर्टाला सुद्धा 25-30 वर्ष लागली, कारण मधल्या काळामध्ये आपलं युतीचं सरकार येऊन गेलं. वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्याच्यानंतर हे 5-7 वर्ष म्हणजे अजूनही आहेत थोडे काळ, पण वेगळा कायदा नाही करू शकले. कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच, पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत. कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे, राम हा माझा पण आहे, राम हा सगळ्यांचा आहे, यांचा आहे, त्यांचा आहे, तुमचा आहे, आमचा सगळ्यांचा आहे. आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ते एक वेगळे स्थान आहे. आणि तिथे आपण काळाराम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणार आणि गोदातीरी आरती सुद्धा करणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे. तर सभेला सगळे या, मग तेव्हा मला बोलायचं ते मी बोलत. आणि 13 तारखेला मी मुद्दामून कल्याण लोकसभा मतदारसंघात शाखा ऐका 13 तारखेला भाषण करायला नाही येणार. 13 तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल. आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा भेटी करणार आहे. काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केल्या जातील. सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो.